सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। वरुड तालुक्यात बिबट्याने घेतला आणखी एका गायीचा बळी। सुरडी नजीकच्या शेतकापूर शेतशिवारातील घटना। वरुड तालुक्यात बिबटची दहशत अजूनही कायम। प्राप्त माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून वरुड तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना व नागरिकांना बिबटने आपले दर्शन दिले असून हाच बिबट वारंवार पाळीव प्राण्यांचा शिकार करण्यास कुठलीही कसर सोडताना दिसत नाही। विशेष म्हणजे मागील काही दिवसांचा इतिहास बघता वरुड तालुक्यातील अनेक शेतातील व गोट्यातील गाय वासरूचा शिकार बिबटने केल्याचं समोर आलंय, तर अनेक परिसरात बिबटच्या पावलाचे ठसे देखील पाहायला मिळाले आहे। अशातच नुकत्याच 7 फेब्रुवारीच्या रात्री सुरडी नजीक असणाऱ्या शेकापूर शेतशिवारातील गोठ्यातील एका गायीचा शिकार या बिबट्याने केल्याचं समोर आलंय, तर पुन्हा या बिबटची दहशत आता तालुक्यात निर्माण झाली असल्याने वाठोडा, सुरडी, घोराड, ढगा, देऊतवाडा या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाल्याचं दिसते आहे। मात्र तरी सुद्धा वन विभागातर्फे कुठलं ठोस पाऊल उचललेलं पाहायला मिळत नाही। हा बिबट आता पुढे असा शेतकऱ्यांना त्रास देऊन गायीचा शिकार करत राहणार की वन विभाग या बिबटचा बंदोबस्त करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे। तर नुकत्याच झालेल्या शिकारानंतर आता हा बिबट आणखी कुठे हल्ला करून बळी घेतो की वन विभागाला बिबटला पकडण्यात यश प्राप्त होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।